शेवटी जी भीती होती मला खूप वेळपासून तेच झालं आणि ती पायऱ्यांच्या 2 गॅपमधून खाली पडली. सकाळची लगबग सुरू आहे. टिफिन भरते कारण ऑलरेडी मला 9-9:30 आज बनवली मी वालाची शेंगा आणले होते गावावरून आणि त्याच्यासोबत बनवली दह्याची कढी. खूप दिवसांनी मग काल ॲक्च्युली कंटिन्यू ब्लॉग नाही करता आला. मग घरी आली आणि थोडंसं कॅम्पेन सुरू होतं. मी कारण की इतके पिंपल्स आले मला. फर्स्ट टाईम गालावर पिंपल्स आले नाही तर येत नाही जनरली. वाजल्या संध्याकाळचे 4:30 आणि झोपलेली अजून. आज नाही झोपली मी कारण ॲक्च्युली काय झालं, काल झोपली दुपारला त्याच्यानंतर रात्री झोपच येईना. 12 वाजेपर्यंत मी टी व्ही बघत बसली एकटीच समोर. दोघेही झोपून गेले होते. तर असं होतं मी की म्हणजे सवय नसली आणि एखाद्या वेळेस जर झोपलं दुपारला तर मग पूर्ण शेड्यूल चेंज होतं रात्रीचं. नाहीतर मग बरोबर रात्री 10 वाजे झोप येते. एकदम गाढ झोप असली ना की पटकन पण झोप लागतं. नाहीतर मग तेच इकडून तिकडे. सो हे मी डबे काढले. आता तुम्ही बघितलं असेल मागे हळदी कुंकाच्या ब्लॉगमध्ये. सो हे दिले होते दीपाने. याचा सेट आहे ॲक्च्युली 5 डब्यांचा सेट आहे. मी विचार केला होता आधी की हे नाही काढणार कारण ऑलरेडी माझ्याकडे सगळं असं फुल झालेलं आहे. सगळीकडे दिवाण फुल, बेड फुल, हे ड्रॉवर्स फुल, सगळीकडे असं पॅक काय सामान आहे. सो विचार केला तर सध्यासाठी तरी हा ठेवून देणार, नंतर कधीतरी यूजला काढेल. पण मग एकदम डोक्यात असं आलं की फ्रीजमध्ये तसे पण मला कंटेनर नव्हते. मला कंटेनर घ्यायचंच होते. सो यालाच यूज करणार आपण. काय पण मिरची वगैरे मिरची सांबार किंवा छोटं आता मटर वगैरे जर असलं तर शिलून याच्यामध्ये ठेवता येतं. मटरवरून आटवलं, तुरीच्या शेंगा शिलायच्यात. सो यांना यूज करून घेईन आणि एकसारखे असल्यामुळे दिसायला छान दिसत ना फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर. आपलं थोडंसंच होतं तर बघेन आता संध्याकाळी याची एकतर खिचडी करेन नाहीतर मग साबुदाण्याचे वडे कर. त्याच्यामध्ये आलू वगैरे जर उकडून घालेन तर व्यवस्थित होऊन जातील. 2-3 तर होऊनच जाणार आणि चटणी पण बनवायला काही वेळ नाही लागत. सो आता हे पूर्णपणे भिजले आहेत ऑलमोस्ट. तर थोडंफार आतमधून कच्चे आहेत. सो एक्स्ट्राचं जो पण काही पाणी आहे तो पूर्ण काढून घेते. फक्त आता हे अन्वीला दिसायला नको कारण तिला दिसले तर पूर्ण खेळण्यामध्ये जाणार. त्याचं पूर्ण खेळायला नेणार. मग इकडे तिकडे पडले राहणार, त्याच्यावर स्क्रॅचेस येणार. पेक्षा पटकन त्यांना अरेंज करून ठेवलेलं बरं फ्रीजमध्ये. सो आत्ता वाजलं जवळपास 5:30. अन्वीला घेऊन जाते मी मंदिरात. तिथं विठ्ठल मंदिर आहे जवळ. भरपूर मला वाटते अन्वी खूप लहान होती तेव्हा रोज घेऊन जायची मी तिला. लहान असताना पायी घेऊन जायची. पण नंतर मग ते प्रॉपर चालायला वगैरे लागली तर अक्षरशः ती धावतच पडायची रोडने. आणि त्याच्यामुळे मग रिस्क घेणे बेकार आहे आणि मग तेव्हा नेणं सोडून दिलं होतं. म्हणजे ती अक्षरशः आता हात पण नाही पकडू देत. जसं आता पायऱ्यांवरून उतरते तर हात नाही पकडू देत, तसं रस्त्यांनी तिचं सेम सुरू आहे. सो घेऊन जाते आता स्कूटीने. खेळवेन थोडा वेळ 6-6:30 वाजेपर्यंत जे येईपर्यंत मग घरी येऊ. चला गाडीने जायचं आहे.
का बस 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 ऐक हां दादा खेळताय हळू जा हळू जा हळू जा तुला काय कळणार तर काय कळणार यातलं पडशील अच्छी तो हा इथे विठ्ठल मंदिर आहे. आता मला वाटते संध्याकाळला आरती होती जवळपास 7:30-7:30च्या दरम्यान. आधी खूप यायची म्हणजे माझी पूर्ण ओव्हरऑल प्रेग्नन्सी मी इथेच वॉक करायची पूर्ण राऊंड आणि भरपूर वॉक होऊन जायचं. चला ना दुसऱ्या गार्डनला जाऊ का आपण दुसऱ्या गार्डनला जाऊ तिकडे जाऊ आपण चला चला इथून चल तिकडल्या गार्डनला जाऊ आपण तिथे खेळण्यात इथं नाही खेळू तिथं तिकडे जाऊ आपण चला त्या गार्डनला जाऊ ते मारतात बॅट बॉल मारतात लागून जाईल तिथे खूप गर्दी आहे पॅक आहे ट्रॅफिक जाम आहे इथून घासार तू इथूनच घासार सो आता घेऊन आली हिला दुसऱ्या पार्कमध्ये तिथे ॲक्च्युली पूर्ण लोखंडीच असे हे जे दिसतं ना असं पूर्ण लोखंडीच आहे त्यामुळे थोडंसं भीती वाटते लहान मुलांना तिथं न्यायला आणि मुलं क्रिकेट पण खेळतात असं कसं आहे बॉल लागून गेलं डोक्याला काही झालं त्यामुळे मी जनरली बॉल वगैरे पासून तिला लांबच ठेवते हां हां दादाला पण घसरू दे अन्वी त्याला पण घसरू दे काय म्हणतो बघ काय म्हणतो काय पकडतो तुला अन्वी तो इथं एवढं सेफ आहे ना खाली मॅट घातलेली आहे आणि मेन म्हणजे प्लॅस्टिकचं आहे सगळे खेळणे त्याच्यामुळे थोडी भीती कमी आहे तर त्यामुळे जनरली मी इथेच आणते तिकडे नेतच नाही जेव्हापासून ते लावलं ना सगळं जिमचं तेव्हापासून नेतच नाही मी विठ्ठल मंदिरात चलिए अन्वी पटकन होईल आता होईल का भीती पण नाही आवडत एक तर एवढी वर आहे ही आणि पूर्ण राऊंड मध्ये हळू चाल हळूहळू शेवटी जी भीती होती मला खूप वेळपासून तेच झालं आणि ती पायऱ्यांच्या 2 गॅपमधून खाली पडली बरं झालं मी खाली उभी होती त्याच डायरेक्शननी त्यामुळे तिला अलगद खाली पकडलं आणि तिला कुठली जखम नाही झाली थोड्या वेळाने शांत झाली आणि दुसऱ्या स्लाईड्सवर खेळायला लागली भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय टेक केअर